खामगाव आणि खारघर टोलनाक्यांप्रमाणेच मुंबईतील 5 टोलनाक्यांवरील लहान 4चाकी MH04 या ठाण्यातील वाहनांची त्वरित टोलमुक्ती करून महायुती सरकारनं ठाणेकर जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रवक्ते, पालघर व ठाणे समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी केली आहे. ठाणेकरांना नाहक टोलचा भुर्दंड बसतो याकडे लक्ष वेधतानाच मनसेच्या आंदोलनावरही परांजपे यांनी टीका केली. संपूर्ण टोलमुक्तीसाठी MSRDCचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव, MSRDCचे अधिकारी, टोल कॉन्ट्रॅक्टर यांनी एकत्र बसून टोल प्रश्नावर धोरण ठरवावं आणि मुंबईतील दहिसर, ऐरोली, वाशी, आनंदनगर, LBS, मुलुंड या 5 एंट्री पॉईंट टोलनाक्यांवरील टोल प्रश्नांवर मार्ग काढून जनतेला महायुती सरकारनं दिलासा द्यावा अशी ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी असल्याचंही परांजपे यांनी सांगितलं. टोल संदर्भात आता राज ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत. अविनाश जाधव यांची ही नेहमीचीच सवय आहे की काहीतरी नाटकीय आंदोलन करायचं, कार्यकर्त्यांना वेठीस धरायचा, प्रसिद्धीचा स्टंट करायचा आणि कुठल्याही लॉजिक एंडला आंदोलन जाईल असं कधीच पाहायचं नाही, असं अविनाश जाधव यांच्या साखळी उपोषणाबाबत परांजपे यांनी स्पष्ट केलं. राज यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटले तर यातून काहीतरी तोडगा निघू शकतं असं आपण जाधव यांना आधीच सांगितल्याचंही ते म्हणाले. 2010 ते 2026 पर्यंत टोलचा करार MEPL बरोबर असून दर 3 वर्षांनी 1 ऑक्टोबरला 5 रुपये हे टोल मागे वाढवले जातात. मागच्या वेळी 1 ऑक्टोबर 2020ला 5 रुपये टोल मागे वाढवण्यात आले. 2010 पासून टोलवाढीची प्रक्रिया सुरू आहे. टोलमुक्तीसाठी MSRDCचे खाते असलेल्या मुख्यमंत्र्यांना जर राज ठाकरे भेटले तर काही मार्ग निघू शकेल, हीच राष्ट्रवादीची भूमिका असल्याचंही परांजपे यांनी स्पष्ट केले. सोडण्यासाठी आले होते आणि पत्रकारांशी बोलताना त्यांनी देखील पक्षाची त्यांची भूमिका हीच मांडली की हे काय आपलं काम नाही, येणाऱ्या आठवड्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांना ते भेटणार. ज्या दिवशी अविनाश जाधव यांनी साखळी आंदोलन टोलनाक्याच्या इथे केलं त्याच वेळेला मी म्हणालो होतो की अविनाश जाधव यांची नेहमीची सवय आहे काहीतरी नाटकी आंदोलन करायचं, कार्यकर्त्यांना वेठीस धरायचं आणि हे आंदोलन करत असताना कुठल्याही लॉजिकल एंडला ते आंदोलन जाईल असं कधीच ते बघत नाहीत. मी त्याही वेळेला अविनाश जाधव यांना विनंती केली होती की माननीय राजसाहेब जर शिष्टमंडळ घेऊन माननीय मुख्यमंत्र्यांना भेटले तर याच्यातनं काहीतरी तोडगा निघू शकतो. 2010 पासून ते 2026 पर्यंत हा करार MEPL बरोबर आहे आणि दर 3 वर्षांनी 5 रुपये हे टोल मागे 1 ऑक्टोबरला वाढवले जातात. मागच्या वेळेला 1 ऑक्टोबर 2020ला 5 रुपयांनी टोल वाढला होता. त्याच्या आधी 2010 पासून दर 3 वर्षांनी हा वाढत आलेला आहे. आणि म्हणून ह्याच्यातनं जर खऱ्या अर्थाने तोडगा काढायचा असेल तर माननीय मुख्यमंत्री ज्यांच्याकडे MSRDCचं खातं देखील आहे यांना जर राजसाहेब भेटले तर त्यातनं काहीतरी मार्ग निघेल, हीच राष्ट्रवादीची भूमिका होती. पण अविनाश जाधवांची नेहमीची सवय आहे एखाद्या प्रश्नाला काहीतरी नाटकीय आंदोलन करायचं, कार्यकर्त्यांना मनसेच्या वेठीस धरायचं आणि स्वतःची प्रसिद्धी करून घ्यायची, हा त्यांचा स्थायी भाव. त्यांचं म्हणणं आहे की मैं घर घर जाके काम करती हूँ। मेरे हस्बैंड ऐसी बेलदारी मजदूरी करते हैं। पहले मैं टीके लगवाती थी, फिर ऐसा हुआ कि हम लोग काम करते थे, हमारा काम डाउन होने लगा, फिर हम गांव चले गए। फिर गांव से आए तो हम दोनों काम में बिजी हो गए। एनम दीदी हमारे एक दिन घर आई, उन्होंने कहा कि मुझे कार्ड दिखाओ। फिर उन्होंने देखा उसमें कुछ टीके छूटे पड़े। आस पड़ोस में जितने भी बच्चे हैं उनके घर पर गए, उनकी मम्मी पापा से बोले जो जो बच्चे छूट गए हों वो बच्चे अपना टीका लगवा लें। अब हम लोग सारी लेडीज़ मिलकर बच्चों का टीका लगवा के आए। हम तो भूल गए थे कि हमारे बच्चे का टीका नहीं लगा, लेकिन सरकार नहीं भूली, हमारे दरवाजे पर आए और टीका लगाए। मिशन इंद्रधनुष। शरद पवार साहेबांबरोबर आमच्याही भावना आहेत, मात्र आम्ही डोळ्यात अश्रू आणून आमची श्रद्धा दाखवत नाही असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते आणि माजी खासदार आनंद परांजपे यांनी जितेंद्र आव्हाड यांना लगावलाय.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये शरद पवारांनी जेव्हा राजीनामा दिला त्यावेळी आम्हाला देखील अश्रू अनावर झाले होते. याची आठवण करून देतानाच सारखे सारखे अश्रू आणून जितेंद्र आव्हाड काही साध्य करतील असं वाटत नाही, अशी मिश्किल टिप्पणीही आनंद परांजपे यांनी केली आहे. आपल्याकडे पक्षानं ठाणे आणि पालघर लोकसभा मतदारसंघातील समन्वयक पदाची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत महायुतीचा जो उमेदवार असेल त्याच्या मागे राष्ट्रवादीची ताकद उभी करावी ही भूमिका असल्याचं स्पष्ट करत पक्ष भविष्यात जी जबाबदारी देईल ती आपण घेऊ असं आनंद परांजपे यांनी सांगितलंय. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संघटनेचं पद द्या अशी मागणी केली होती. हे सांगतानाच आता निवडणूक आयोगात लढाई सुरू झाली आहे. चिन्ह आणि पक्षाबाबत जी भूमिका घ्यायची आहे ती भूमिका निवडणूक आयोग घेईलच असंही आनंद परांजपे यांनी सांगितलं. मुंबईला लागून असलेल्या ठाण्यातील एका सुनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. कौटुंबिक वादातून या महिलेनं आपल्या वृद्ध सासूशी गैरवर्तन केलंय. केवळ गैरवर्तनच नव्हे तर या महिलेनं सासूशीही क्रूर वर्तन केलं आणि तिने दोन्ही हात धरून तिला जमिनीवर ओढत नेलं. तिचं हे कृत्य CCTVत कैद झालं असून हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ठाणे पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना ठाण्यातील कोपरी येथील सिद्धार्थनगर परिसरात घडली आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वृद्ध महिलेसोबत झालेल्या या गैरवर्तनाबद्दल लोकही संतापलेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही सर्व घटना घडताना एक महिला स्वयंपाकघरात उभी असलेलीही दिसून येते. ती हे सर्व पाहत असूनही कोणताही हस्तक्षेप करत नाही. युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कापूरवाडी येथे काम करणारी कोमल ललित दयारामणी अशी या वृद्ध महिलेची ओळख पटली आहे. कोपरी पोलिसांनी या प्रकरणी कोणतीही FIR नोंदवली नसल्याचाही आरोप त्यांनी केलाय. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. सायबर गुन्हेगारांच्या एका टोळक्यानं पेमेंट गेटवे सेवा पुरवणाऱ्या कंपनीचं बँक खाते हॅक करून वेगवेगळ्या बँक खात्यांमधून तब्बल 16,180 कोटींची उलाढाल केली आहे. तर 25 कोटींची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही फसवणूक बऱ्याच दिवसांपासून सुरू होती. परंतु महाराष्ट्रातील ठाणे शहरातील श्रीनगर पोलीस ठाण्यात एक तक्रार दाखल झाल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. त्याच आधारे ठाणे सायबर विभागाने या प्रकरणी 6 ऑक्टोबर 2023 रोजी नौपाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय. या तक्रारीनुसार एप्रिल 2023 कंपनीचं पेमेंट गेटवे खाते हॅक करून त्यातून 25 कोटी रुपये काढल्याचा आरोप आहे. याच तपासात 16,180 कोटींची उलाढाल झाल्याचंही उघड झालंय. ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. पंजाबराव उगले यांनीही या वृत्तास दुजोरा दिलाय. दरम्यान ठाणे गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर संजय सिंग, अमोल आंधळे, अमन केदन, समीर दिघे, जितेंद्र पांडे आणि एका अन्य अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक केली नसल्याचं नौपाडा पोलिसांनी सांगितलं. यातील आरोपी जितेंद्र पांडे यांनी यापूर्वीच 8 ते 10 वर्ष बँकांमध्ये रिलेशनशिप आणि सेल्स मॅनेजर म्हणूनही काम केले. या प्रकरणात मोठा रॅकेट असण्याची शक्यता असून या टोळीनं भारतातील अनेक कंपन्या आणि लोकांना लक्ष्य केल्याची शक्यताही वर्तवण्यात येते. एक मिनिट सर. ओके. हां सर. सेपेक्स टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी यांनी सायबर पोलीस स्टेशनकडे दिलेल्या तक्रारीवरनं त्याची शहानिशा करून श्रीनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला. त्या गुन्ह्याचा तपास सायबर पोलीस स्टेशनने केल्यानंतर ह्या 25 कोटीचा जो फ्रॉड झाला होता सेपेक्स पेमेंट गेटवेमध्ये, त्या फ्रॉडचे काही पैसे रियल एंटरप्राइजेसच्या अकाउंटला
जमा झाले असल्यामुळं रिअल एंटरप्राइजेसचं अकाउंट फोकस करण्यात आलं आणि ज्यावेळेस त्याची पूर्ण खात्री केली असता त्या रिअल एंटरप्राइजेसच्या ऑफिसमध्ये साधारणपणे 260 विविध बँकांचे चेकबुक्स व भागीदारी फर्मचे डॉक्युमेंट मिळाले आणि त्या चेकबुक्सवरची माहिती विविध बँकाकडनं मागितल्यानंतर एक साधारणतः 16,180 कोटी रुपयाचा हा अपहार असल्याचे 16,180 कोटी रुपयाचा त्या बँक खात्यामध्ये उलाढाल किंवा टर्नओव्हर झाले असल्याचे आत्तापर्यंत तपासात निष्पन्न झालेले आहे.